नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करूया मुलांच्या आवडते, मुलंच काय लहान मोठे सगळ्यांना आवडतात असे व्हेज मंचुरियन करणार आहे आपण। घरच्या घरी कसे करायचे व्हेज मंचुरियन ते आपण बघूया व्हिडिओमध्ये। खूप टेस्टी होतात हे, बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण हे मुलांना करून देऊ शकतो। त्यासाठी बघा मी इथे घेतला आहे गोबी, पत्ता गोबी घ्यायची आपल्याला। आता ही मधून चिरून घेणार आहे, आपल्याला एकदम बारीक अशी ही गोबी पाहिजे। आता हे मधून चिरून घेते आणि ह्या गोबीला आपल्याला किसून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचे मंचुरियन करायचे आहेत, त्यासाठी त्याला एकदम बारीक लागणार आहे आपल्याला। त्यासाठी आता बघा मी ही चिरून घेतलेली गोबी आता ती किसून घेणार आहे मी। अशी किसणीने आपण ती किसून घेऊ। आता ह्याप्रमाणे आता ही सगळी गोबी मी किसून घेते। मुलं पण खूप आवडीने खातात आणि खुश होतात मुलांच्या आवडीच्या रेसिपीज असल्या की। तर ह्याप्रमाणे मी सगळी गोबी किसून घेते। तुम्ही जर ह्या चॅनलवर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करून घ्या। हे बघा याप्रमाणे पूर्ण गोबी आता किसून घेतलेली आहे। बघा आता पूर्ण गोबी माझी किसून झालेली आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला बारीक, एकदम बारीक कशी गोबी पाहिजे। आता ही एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आपण, कारण आता ह्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस आपल्याला टाकायचे, त्यामुळे ह्या गोबीला आता किसून घेतलेली गोबी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची। ह्या गोबीमध्ये आता आपल्याला काही जिन्नस टाकून घ्यायचे आहेत, ते मी घेतलेले आहेत। बघा इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, त्यानंतर हा मैदा घेतलेला आहे, रेड चिली सॉस आहे, मीठ आहे, लाल तिखट, लसण अद्रकची पेस्ट आहे आणि सोया सॉस घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला ह्या गोबीमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता बघा या गोबीमध्ये आपण सगळं हे जे घेतलं होतं ते टाकून घेऊ। त्यामध्ये सगळ्यात आधी टाकून घेते रेड चिली सॉस। सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। रेड चिली सॉस नंतर आपण त्यामध्ये टाकून घेऊ आता सोया सॉस। सोया सॉस टाकून घ्यायचं आहे आता। त्यानंतर लसण अद्रकची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे, 1 चमचाभर ही पेस्ट असेल ती टाकून घ्यायची आता। त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर लाल तिखट टाकून घेणार आहे। यानंतर टाकून घ्यायची कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची। आता छान लागते मंचुरियनमध्ये। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी। बघा ह्याप्रमाणे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं आता व्यवस्थित माझं मिक्स करून झालेलं आहे। आता ह्यामध्ये टाकून घेणार आहे मी कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर आहे हे टाकून घ्यायचं आहे आता आणि त्याचबरोबर टाकून घेणार आहे मैदा। मैदा मी पूर्ण नाही टाकत आहे, थोडा लागला तर नंतर परत टाकता येईल। आता हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ते पण आता व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी जो थोडा मैदा ठेवला होता तो पण लागणार आहे, त्यामुळे तो पण मी आता टाकून घेणार आहे आणि हा पण आता व्यवस्थित मिक्स करून घेते। मंचुरियनचं मिश्रण हे बघा आपलं तयार आहे, आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता हे आपल्याला लगेचच तळून घ्यायचे आहेत, त्यासाठी मी इकडे तेल पण तापायला ठेवलेलं आहे बघा, आणि यामध्ये हे असे गोळे करून सोडून घ्यायचे आहेत एक एक। ज्यावेळेस आपण मंचुरियनचं मिश्रण तयार करत असतो त्याच वेळेस तेल पण तापायला ठेवून द्यायचं, कारण आपलं जोपर्यंत ते मिश्रण तयार होतं तोपर्यंत इकडे तेल पण तापतं, मग ते मिश्रण ठेवता येत नाही, लगेच त्याचे मंचुरियन तळून घ्यावे लागतात, नाहीतर त्याला पाणी सुटतं मग, कारण आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं, सॉस टाकलेले असतात, त्यामुळे लगेच तेल तापायला ठेवायचं आणि मंचुरियन तळून घ्यायचे। असे गोलाकार करून घ्यायचेत गोळे त्याचे आणि तळून घ्यायचेत। बघा व्यवस्थित असे ब्राऊन कलरवर आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत। आता अलटून पलटून सगळीकडून व्यवस्थित हे मंचुरियन मी आता तळून घेते, पूर्ण आतपर्यंत हे व्यवस्थित तळून घ्यायचे। बघा इथे मंचुरियन आता चांगले तळत आलेले, सगळ्याला एकसारखा असा कलर आलेला दिसतोय आपल्याला। आता हे मंचुरियन मी एका प्लेटमध्ये काढून घेते। व्यवस्थित असे हे तळून झालेले आहेत, तर ह्याचप्रमाणे मी बाकीचे पण मंचुरियन तळून घेते।
असे एक एक गोळे सोडून घ्यायचे। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे, कारण हाय फ्लेम जर आपण केली तर ते आतून थोडे कच्चे राहू शकतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित हे मंचुरियन तळून घ्यायचे। सगळीकडून व्यवस्थित हे तळून घेते आता। तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवत जा। तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक पण नक्की आठवणीने करून घेत जा। हे बघा, हे पण मंचुरियन तळून झालेले आहेत, सगळे एकसारखे असे हे मंचुरियन तळून झालेले आहेत बघा। आता हे पण मी त्याच प्लेटमध्ये काढून घेते, आधीच्या ज्या प्लेटमध्ये काढून घेतले त्याच प्लेटमध्ये हे मंचुरियन पण मी आता काढून घेते। आणि ह्याचप्रमाणे बाकीचे पण सगळे मंचुरियन तळून घेते आता। हे बघा, इथे सगळे मंचुरियन माझे तळून झालेले आहेत। आता आपण ह्या मंचुरियनची ग्रेव्ही करून घेऊ। त्यासाठी बघा, आपण ज्या कढईमध्ये मंचुरियन तळून घेतले होते त्यातलं मी तेल काढून घेतलं आहे आणि त्यामध्येच आता मी ग्रेव्ही करून घेणार आहे। त्यासाठी मी कांदा घेतला आहे, त्यानंतर गाजर घेतले बारीक चिरून, शिमला मिरची आणि लसूण अद्रक घेतलेले आहे। त्यामध्ये आता तेल थोडंसं ठेवलेलं होतं, त्याच तेलामध्ये कढई ऑलरेडी गरम आहे ती, आणि त्यामध्ये आता कांदा टाकून घेणार आहे। बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे तो आता टाकून घ्यायचा आहे। हा कांदा आता मी व्यवस्थित थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेते। आता यामध्ये मी लसूण अद्रक टाकून घेते, किसून घेतले मी अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता हा पण थोडासा परतून घेते आता लसूण अद्रक पण कांद्यासोबतच। बघा, इथे कांदा पण व्यवस्थित असा लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे शिमला मिरची आणि गाजर। शिमला मिरची आणि गाजर पण मी बारीक चिरून घेतलेले आहे। ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता, कांद्याची पात पण ह्यामध्ये तुम्ही टाकू शकता। आता हे शिमला मिरची आणि गाजर पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। शिमला मिरची आणि गाजर परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची मिरे पावडर। मिऱ्यांची पावडर करून घेतली आणि ती थोडी एक छोट्या चमच्याभर मी यामध्ये टाकून घेणार आहे। खूप छान फ्लेवर येतो मंचुरियनला मिरे पावडरनी। त्याचबरोबर यामध्ये टाकून घ्यायचं आहे सोया सॉस आणि रेड चिली सॉस। हे आपण मंचुरियनच्या मिश्रणामध्ये पण टाकून घेतलेले सॉस, तेच आता ग्रेव्हीमध्ये पण आपल्याला टाकायचे। बघा, मी ते सॉस टाकून घेतलेले आहे, मिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेणार आहे। छान असा रंग आलेला आहे बघा ग्रेव्हीला। आता यामध्ये टाकून घ्यायचे पाणी, 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे, ते पाणी आता या ग्रेव्हीमध्ये मी टाकून घेणार आहे। बघा, 1 वाटी मी पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याचबरोबर ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। सोया सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मीठ बेतानेच टाकायचं आहे। हे 1 मिनिटभर आता आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहे। हे बघा, आता व्यवस्थित इथे हे सगळं शिजलेलं आहे आणि यामध्ये आता टाकून घ्यायची आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी। कॉर्नफ्लॉवरची स्लरी मी इथे करून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकून घ्यायची आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मी घेतलं होतं, ते टाकून घेतले आता या ग्रेव्हीमध्ये। याने ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो, घट्टपणा येतो। कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आणि ते ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं। मंचुरियनची ग्रेव्ही थोडी दाटसरच असते। त्याचबरोबर मी त्याच वाटीमध्ये 1 वाटी परत पाणी घेऊन ते पण ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता याला 1 ते 1.5 मिनिटं मी व्यवस्थित उकळून घेते। बघा, छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आणि आता यामध्ये आपण जे मंचुरियन तळून घेतले होते ते या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे। सगळे मंचुरियन मी या ग्रेव्हीमध्ये आता टाकून घेणार आहे आणि हे मंचुरियन या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता बघा, किती छान आपले व्हेज मंचुरियन तयार आहे बघा। हे ड्राय मंचुरियन पण शेजवान चटणीसोबत खूप छान लागतात। बघा, किती छान मंचुरियन झालेले आणि किती छान दिसत आहेत बघा, अगदी बाहेर मिळतात तसे आपले मंचुरियन झालेले आहेत। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ। खूप छान असे मंचुरियन झालेले आणि ग्रेव्ही पण खूप छान झालेली बघा, एकदम परफेक्ट अशी ग्रेव्ही झालेली आहे। अगदी बाहेर मिळतात तसे मंचुरियन घरच्या घरी हे तयार झालेले आहेत। मुलं बघून एकदम खुश होऊन जातील अशी ही रेसिपी झालेली आहे। हे ड्राय मंचुरियन जे ते शेजवान चटणीसोबत पण आपण ग्रेव्ही न करता खाऊ शकतो, तसे पण खूप छान लागतात। जे तळून घेतले होते मंचुरियन
ते ग्रेव्ही न करता शेजवान चटणीला लावायचे आणि खायचे, तसे पण खूप मस्त लागतात ते. बघा इथे किती छान आपले मंचुरियन झालेले आहेत बघा. मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आणि किती छान दिसत आहेत बघा. कसा वाटला तुम्हाला आजचा हा मंचुरियनचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.